नमस्कार विद्यार्थी मित्रांनो LLB 3 इयर आणि 5 इयरसाठी कॉलेज चॉईसेस म्हणजेच कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग प्रोसेस आज सकाळीपासून सुरू झालेली आहे. म्हणजेच 5/8/2026 पासून ते तुम्हाला 7/8/2026 असं फक्त 3 दिवसामध्ये हे कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. मित्रांनो, तुम्ही आणखीन तो व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये दिलेली आहे आणि तो पाहून तुमचा ऑप्शन फॉर्म भरून घ्या. आता हा ऑप्शन फॉर्म भरत असताना सर्वांना एक कॉमन प्रश्न येतोय की त्यांच्या आवडीचं जे कॉलेज आहे त्यांना जिथं फर्स्ट प्रेफरन्स द्यायचं आहे, जिथं ॲडमिशन घ्यायचं आहे, ते कॉलेज त्या लिस्टमध्येच दिसत नाही आहे. मग हे असं का होतं आहे आणि याच्यावरती सोल्युशन काय आहे, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर चॅनलची मेंबरशिप घ्या. जे चॅनलची मेंबरशिप घेतील त्यांना मेंटॉरिंग करण्याचं किंवा जे काही त्यांचे प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण जेव्हा आपल्या लॉग इन मध्ये येतो तर या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि तुमचा फॉर्म कन्फर्म्ड असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेटस व्हेरीफाईड पार्शियली व्हेरीफाईड असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही जसं यावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस हा ओपन होतो. तर मित्रांनो, आता जेव्हा आपण इथं युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो, हे कशा प्रकारे ऑप्शन द्यायचे याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बनवलेला आहे सकाळी, तो तुम्ही पाहून घ्या. आता जर इथं प्रॉब्लेम काय येतोय की या ठिकाणी मी पहा मुंबई युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतोय, ऑल इथं राहू देतोय आणि सर्च कॉलेजेस यावरती क्लिक करतोय. पण इथं आता मला पाहिजे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज. तर या जी नंतर गोपाल दास नंतर या ठिकाणी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज नाहीये. मग हे कशामुळे नाहीये आणि मग तुम्ही काय करायचंय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, याच्या पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं. तर पहा तुम्ही सध्या सकाळचा व्हिडिओ पहा तुम्ही फक्त 105 कॉलेज त्याच्यामध्ये अप्रूव्ड होते आणि ही संख्या वाढून आता 112 झालेली आहे. 2 दिवसापूर्वी हा आकडा 99 होता. म्हणजेच कॉलेज हळू-हळू अपडेट होत आहेत. कॉलेजला जी ड्युरेशन दिलेलं होतं त्या वेळेमध्ये त्यांनी सीईटी सेलला अप्लाय करायला पाहिजे होतं. जसं आपण आपला ॲप्लिकेशन फॉर्म भरला तसंच कॉलेजने त्या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे होतं आणि ते सर्व व्हेरिफाय करून त्याला बार काउन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे, त्याला त्या संलग्न विद्यापीठाची संलग्नता आहे, त्याची मान्यता मिळालेली आहे. असे कॉलेज या ठिकाणी त्यांचं रजिस्ट्रेशन इथं पहा तुम्ही कॉलेज लॉग इन. तर त्या कॉलेज लॉग इन मधून तो त्यांचा लॉग इन ॲप्लिकेशनचा फॉर्म भरू शकतात आणि सर्व व्हेरिफाय केल्यानंतर सीईटी सेल असे कॉलेज त्या ठिकाणी अप्रूव्ह करते. आणि मग असे कॉलेज फक्त आतापर्यंत 112 कॉलेजची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. 112 कॉलेज अप्रूव्ड झालेले आहेत. मग हे 1 ते 2 दिवसामध्ये अप्रूव्ह होतील. कदाचित 4 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये हळू-हळू नवीन कॉलेज याच्यामध्ये ॲड होतील. आणि हे कॉलेज जसे ॲड होतील, तसं तुम्हाला तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये त्या कॉलेजची नावं दिसायला सुरुवात होईल. मग तुम्ही म्हणाल, "सर आम्ही आता काय करावं?" तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही उद्यापर्यंत थांबवू शकता किंवा 7 तारीख लास्ट आहे. 7 तारखेला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता किंवा सध्या तुम्हाला जे कॉलेज द्यायचे आहेत, ते कॉलेज देऊन त्यांना प्रेफरन्स देऊन ठेवा. परत तुम्हाला तो चेंज करता येणार आहे. आणि पाठीमागच्या वर्षी एक नोटीस अशा प्रकारे आली होती, मी तुम्हाला दाखवतोय, की फर्स्ट, सेकंड कॅप राउंड संपल्यानंतर थर्ड कॅप राउंडला एक कॉलेज नव्याने ॲड झालेलं होतं आणि विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीचा कालावधी हा संपलेला होता. परंतु हे नवीन कॉलेज ॲड झाल्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा लॉग इनमध्ये 1 दिवसाचा, 2 दिवसाचा कालावधी हा दिलेला होता. ज्या विद्यार्थ्यांना त्या कॉलेजला ऑप्शन द्यायचे आहेत, चॉईसेस द्यायचे आहेत, त्या विद्यार्थ्यांनी ते कॉलेज ऑप्शन चॉईस द्या, असं त्या ठिकाणी नोटीस होतं. मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो या ठिकाणी. तर इथं तुम्ही पाहत असाल, की माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा सकाळचा व्हिडिओ आहे. जवळपास 3000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय आणि कमेंट जर या ठिकाणी पाहत असाल तुम्ही तसं असाल, तर इथं बऱ्याचशा कमेंट आहेत आणि प्रत्येकाची कमेंट सेम आहे. "सर गव्हर्नमेंट कॉलेज ऑप्शन फॉर्ममध्ये दाखवत नाही. आता मग मी काय करू?" तर माझं जे फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज आहे,
ते या ठिकाणी मला दाखवत नाहीये, तर मी काय करू? तर मित्रांनो, तुम्हाला काही करायची गरज नाहीये. सध्या फक्त तुम्ही तुमचा ऑप्शन फॉर्म भरून घ्या टेंटेटिव्हली आणि मी तुम्हाला पाठीमागच्या वर्षीचं सांगत होतो, तर ही नोटीस पहा तुम्ही 28/8/2025 रोजी गेल्या वर्षी आलेली होती. तर पहा इम्पोर्टंट नोटीस फॉर LLB 5 year and LLB 3 year course 2025-26. Candidates are hereby informed that the Varna School of Law, Varna University, Varna Nagar, Taluka, Panala, District Kolhapur is newly added in the college option form of round third for LLB 5 year and LLB 3 years courses. Candidates who are aspiring to seek admission in the said courses will find this newly added college in their option form. Candidates those could not fill the form for round first and second can also fill the form and can participate for a round third. आणि तुम्ही इथं पाहत असाल तर स्टार्ट डेट LLB 5 इयर साठी 29 ते 30 असं 2 दिवसाचं एक्सटेन्शन दिलं होतं आणि LLB 3 इयर साठी 21/9/2025 आणि 3/9/2025 21 ते 3 या वेळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांना या वारणा कॉलेजला ऑप्शन द्यायचंय त्यांच्यासाठी हे 2 ते 3 दिवस परत ही डेट वाढवलेली होती आणि या वर्षी पण तसंच होऊ शकतं जर कॉलेज ऑप्शन फॉर्म भरेपर्यंत नवीन कॉलेज या ठिकाणी ऍड झाले नाहीत आणि त्यानंतर जर ते कॉलेज ऍड झाले तर विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन मध्ये परत एकदा त्यांचा फॉर्म अनलॉक करण्याचा ऑप्शन दिसेल आणि परत एकदा नवीन प्रेफरन्स देऊन त्याला तुम्हाला नवीन कॉलेज ऍड झालेले त्याला सिलेक्ट करून प्रेफरन्स देता येईल म्हणून विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका सध्या मी तुम्हाला एकच सांगतोय की तुमचा फॉर्म भरून घ्या आणि तो प्रेफरन्स देऊन घ्या फार फार तर लॉक करू नका तुम्ही हा फॉर्म 7 तारखेपर्यंत वाट पहा 7 तारखेला संध्याकाळी 5 नंतर कदाचित नवीन नोटीस येईल कदाचित हा ऑप्शन फॉर्म भरण्याचा कालावधी 1-2 दिवस वाढवला जाईल जर ते ड्युरेशन वाढवलं तर आपल्या चॅनलला त्याविषयीचं अपडेट लगेच भेटून जाईल आणि जर ते वाढवलं असेल नवीन कॉलेज ऍड झाले असतील तर त्या दिवसापर्यंत तुम्ही ते नवीन ऑप्शन देऊन घ्या आणि समजा एक्सटेन्शन नाही मिळालं तर 7 तारखेला आपण तो आपला फॉर्म लॉक करून टाकूयात आणि लॉक केल्यानंतर जर समजा परत असे काही नवीन कॉलेज ऍड झाले तर परत वेबसाईटला नोटीस येईल आणि विद्यार्थ्यांना एक्स्ट्राचा वेळ त्या कॉलेजला चॉईस देण्यासाठी अशा प्रकारे भेटू शकतो तर मित्रांनो सध्या आपल्याला तो नवीन कॉलेज ऍड होतील नाही होतील हे तर होत जाणारच आहेत याच्यामध्ये कुठलाही वाद नाही कारण गव्हर्नमेंट लॉ कॉलेज सारखं रेप्युटेड कॉलेज गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे ते तर याच्यामध्ये येणारच आहे तसं सोलापूरचं रेप्युटेड कॉलेज दयानंद कॉलेज हे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे गव्हर्नमेंट एडेड लॉ कॉलेज आहे ते देखील लिस्टमध्ये दिसत नाहीये तर अशी जी महत्वाची कॉलेज आहेत त्यांची काय मान्यता रद्द होत नसते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळं त्यांची आणखीन या ठिकाणी आपल्याला नावं दिसत नाहीयेत किंवा पोर्टलला त्यांचं रजिस्ट्रेशन आणखीन कंप्लीट झालेलं नाहीये त्यामुळे ते हळूहळू होत जातील आणि तुम्हाला काही काळजी करायची गरज नाहीये 1-2 दिवस वाट पहा 7 तारीख लास्ट आहे सध्याच्या सर्क्युलर नुसार नोटीस नुसार तर 7 तारखेला चेक करा कदाचित ते आणखीन बरीचशी कॉलेज त्याच्यामध्ये ऍड होतील पाठीमागच्या वर्षी एकूण 218 कॉलेजेसनी सीईटी सेलच्या वेबसाईटला रजिस्ट्रेशन केलं होतं या वर्षी मात्र हा आकडा फक्त सध्या आज मितीला सकाळी दुपारी 2:15 वाजेपर्यंत 5/8/2026 रोजी 112 आहे तुम्ही संध्याकाळी बघा उद्या बघा याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झालेली दिसेल कॉलेजची संख्या तुम्हाला वाढलेली दिसेल आणि ते कॉलेज या लिस्टमध्ये आपल्याला दिसणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे हे एक महत्वाचं अपडेट होतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा